राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करण्याचा आज पहिला दिवस होता। त्यामध्ये विरोधी पक्षनेता यांना त्यानं जे काही राज्यपालांनी अभिभाषण केलं 17 पानाचं, त्या संदर्भामध्ये आम्हाला जे काही वाटतं ते विचार तिथं मांडण्याचा प्रयत्न केला। परंतु त्याच्या आधी सभागृहाचं कामकाज सुरू झाल्या प्रश्न उत्तराचा तासाचा आधी थोडंसं आम्ही एक महत्त्वाचा विषय सध्या राज्यामध्ये पुढे आलेला आहे, तो म्हणजे कांदा उत्पादक शेतकरी, सोयाबीन उत्पादक शेतकरी, आमचा कापूस उत्पादक शेतकरी, हरभरा उत्पादक शेतकरी आणि द्राक्ष उत्पादक शेतकरी, हा सगळ्या प्रकारची पिकं घेणारा शेतकरी अतिशय अडचणीत आहे। आणि ते आम्ही सभागृहामध्ये सरकारच्या म्हणजेच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या लक्षामध्ये आणून दिलं। त्याला उत्तर देताना कांद्याबद्दल त्यांनी असं उत्तर दिलं की आम्ही आता नाफेड मार्फत खरेदी सुरू केलेली आहे। सीएम साहेबांचं उत्तर म्हणून आम्ही ते ऐकून घेतलं, परंतु मी पुन्हा माहिती घेतली तर अजून काही नाफेड मार्फत कांदा खरेदी सुरू झालेला नाही। आमचं त्यांना सांगणं असं आहे की परदेशामध्ये कांदा पाठवण्याच्या करता, निर्यात करण्याच्या करता तुम्ही पियुष गोयल साहेब असतील, देशाचे पंतप्रधान महोदय असतील, कृषी मंत्री असतील, या सगळ्यांची मदत घ्या आणि ती परवानगी घ्या। कारण बांगलादेश, श्रीलंका, त्याचबरोबर जवळची जी काही आपल्या इथले बॉर्डरवरचे देश आहेत त्याच्यामध्ये कांद्याचं खूप शॉर्टेज आहे आणि आपल्या इथं मोठ्या प्रमाणावर कांद्याचं उत्पादन झालेलं आहे आणि डिमांड सप्लायचा ताळमेळ न बसल्यामुळं शेतकऱ्यांना जो भाव मिळायला पाहिजे तो भाव मिळत नाही आणि शेतकरी अतिशय हवालदिल झाला आहे। एका शेतकऱ्यांनी काही त्याच्या अडचणीमुळं विष प्राशन देखील, औसा हा उस्मानाबाद आता धाराशिव लातूरमधला जो तालुका आहे तिथं तशा प्रकारचं त्यानं विष प्राशन केलं। अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतात आणि सगळ्या शेतकरी वर्गाचं विधिमंडळाचं अधिवेशन चालू असल्यामुळं आमच्याकडं पण विरोधी पक्षाकडे लक्ष आहे आणि सत्ताधारी पक्षाकडे पण लक्ष आहे किंवा आपल्या प्रश्नाला काय न्याय मिळतो। आता सांगताना आज सांगितलं, आम्ही त्यांना म्हटलं की हस्तक्षेप करा, आम्ही पण सरकारमध्ये असताना असे प्रसंग ज्यावेळेस यायचे त्यावेळेस केंद्राची मदत घ्यायचो, परंतु वेळ पडली तर राज्य सरकार देखील हस्तक्षेप करून त्यामध्ये स्वतःची काही रक्कम टाकायचं आणि शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न, शेतकऱ्यांना त्या अडचणीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न आम्ही त्या बाबतीमध्ये करायचो। अशा या सगळ्या बाबी आज सभागृहामध्ये विविध आयुधाचा वापर करून आम्ही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी लक्षामध्ये आणून दिलेलं आहे। आणि एकंदरीतच जे काही अभिभाषण केलं त्या अभिभाषणामध्ये पूर्वीचं 1 वर्षापूर्वी महामहिम कोश्यारी साहेबांनी केलेलं अभिभाषण ते आमचं सरकार असताना त्यांनी केलेलं होतं आणि आता सन्माननीय महामहिम बैस साहेबांनी केलेलं भाषण हे आत्ताच्या सरकारने त्यांना करायला सांगितलेलं होतं आणि ते त्यांनी सभागृहामध्ये मांडलं। तो अधिकार शेवटी राज्यपाल महोदयांचा असतो। त्याच्यातले काही मुद्दे तर रिपीट झालेले होते ते पण मी लक्षात आणून दिले किंवा पूर्वीचेच मुद्दे तुम्ही रिपीट करताय आणि नवीन काही व्हिजन तुम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही, नवीन काही हे सरकार काय करणार आहे ते सांगण्याचा प्रयत्न करत नाही। महागाईच्याबद्दल त्याच्यात काही बोललं गेलं नाही, बेरोजगारीच्याबद्दल कोणी त्याच्यामध्ये काही अशा प्रकारचं तरुणींना एक दिलासा मिळेल, एक विश्वास वाटेल अशा प्रकारचं कुठलंही राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये ठोस अशी भूमिका मांडण्यात आलेली नव्हती। तर हे सगळे मुद्दे वेगवेगळे आम्ही त्यांच्या लक्षात आणून दिले। अजूनही 7:30 वाजेपर्यंत आज राज्यपालांच्या अभिभाषणावरच सन्माननीय सत्ताधारी आणि विरोधी पक्षाच्या सदस्यांना जी मतं मांडायची ते मांडण्याचं काम करतायत। उद्या पण ह्याच्यावर चर्चा होईल आणि त्याच्यानंतर त्याला मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री सरकार म्हणून उत्तर देतील। आम्ही हे सगळे मुद्दे आज मी सभागृहामध्ये
राज्यपालांच्या अभिभाषणाच्यावर माझं मत व्यक्त करत असताना सांगितलंय. कारण डावोसमध्ये ज्या प्रकारे मुख्यमंत्री गेले, अनेक मुख्यमंत्री जातात, जायला काहीच अडचण नाही, तो त्यांचा अधिकार आहे. परंतु गेल्यानंतर 1,37,000 कोटीची काहीतरी गुंतवणूक झाली असं ते म्हणतायत. परंतु पत्रकार मित्रांनो, त्यातली बहुतेक गुंतवणूक आपल्याच देशातल्या, आपल्याच महाराष्ट्रातल्या कंपन्या, त्यांची नावं सांगितलेली आहेत. माझं म्हणणं, मग तिथं डावसला जायचं काय कारण होतं? त्यांना इथंच बोलवायचं आणि इथंच चर्चा करायची आणि MOU करायचे होते किंवा काय ॲग्रीमेंट करायचे होते ते करायला पाहिजे होते. त्याच्यात नवीन आम्हाला ज्यावेळेस वेगवेगळे महत्त्वाचे प्रकल्प गेले, ते गेल्यानंतर असं सांगण्यात आलं की आम्ही तेवढ्याच ताकदीचे प्रकल्प आपल्या महाराष्ट्रामध्ये आणू. प्रकल्प गेल्याची यादी आम्ही वाचून दाखवली, परंतु नवीन प्रकल्प तेवढ्या ताकदीचे आलेले उत्तर हे सभागृहामध्ये अजूनपर्यंत मिळालं नाही. कदाचित रिप्लायच्या वेळेस मिळेल अशी आमची अपेक्षा आहे. त्याचबरोबर त्यांनी मला जी मी माहितीच्या अधिकारातनं माहिती काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आम्हाला ती माहिती मिळाली नाही. परंतु स्पेशल फ्लाईटनी ते गेलेले होते, वेगवेगळ्या प्रकारचा तिथं खर्च झाला. खर्च किती व्हावा त्याला पण काही मर्यादा असते. जर शिष्टमंडळाच्या करता 2-2.5 दिवसाला 40-40 कोटी रुपये खर्च होणार असतील तर आज सर ते जनतेचा पैसा आहे, टॅक्सचा पैसा आहे, असा कसाही खर्च करून नाही चालणार. जो गरजेपुरता खर्च करा त्याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही. पण राज्याला कळलं पाहिजे, जनतेला कळलं पाहिजे, सभागृहाला कळलं पाहिजे की किती खर्च झाला आहे. त्याची पण माहिती आम्ही मागितलेली. आता बघू उत्तरामध्ये त्या बाबतीमध्ये येते का नाही. त्यामुळे डावोसच्या संदर्भातली चर्चा, ही झालेल्या खर्चाच्या बद्दलची चर्चा, त्याचबरोबर जी काही गुंतवणूक होती त्याबद्दलची चर्चा, ह्या वेगवेगळ्या चर्चा आम्ही त्यांच्या लक्षामध्ये आणून दिलेल्या आहेत. आता आम्ही उत्तराची त्यांच्याकडनं अपेक्षा करतो. बजेट 1 आठवड्यात आहे आणि त्यापूर्वी 1 आठवड्यामध्ये 6,000 कोटीच्या मागण्या, नाही, कुणाचंही सरकार असलं तर ज्यावेळेस आपण बजेट अधिवेशन सुरू करतो त्यावेळेस कोणाचंही सरकार पहिल्या दिवशी पुरवणी मागण्या 31 मार्चपर्यंत ज्या अधिकचा खर्च होणार आहे त्याच्याकरता मांडता येतात. ह्यांनी अर्थसंकल्प मी मांडल्यानंतर त्यांचं सरकार आलं, त्यांनी पावसाळी अधिवेशन, हिवाळी अधिवेशन आणि आत्ता पुरवणी मागण्या, हा सगळा आकडात बघितला तर पहिला 75,000 कोटी आणि आता 5,900 का 6,000 कोटी अंदाजे धरा, तर एवढा 81,000 कोटी रुपये खर्च केले. वास्तविक आपण अर्थसंकल्प सादर करत असताना नंतर एवढा मोठा खर्च करणं हे आर्थिक शिस्त बिघडवण्याचं काम आहे. मी स्पष्ट सांगतो, जर एखादं नैसर्गिक संकटच आलं, कधी कधी पावसाच्या संदर्भातले तर अवकाळी पाऊस, गारपीट, दुष्काळ किंवा काही भूकंप असे संकट येतात, त्यावेळेस तो खर्च एकदम वाढतो, तो आपण त्या ठिकाणी समजून घेऊ शकतो. परंतु तशी आत्ता तरी काही परिस्थिती नव्हती. आज मुख्यमंत्र्यांनी आम्ही जे काही प्रश्न उपस्थित केलेले होते त्याच्यात सांगितलं, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50,000 रुपये देताना त्याचबरोबर अवकाळी अतिवृष्टी झाली त्या लोकांना अजून पैसे देणं बाकी आहेत ते, आणि सातत्याने पाऊस पडला म्हणून शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या संदर्भातले हे सगळे खर्च आम्ही 31 मार्च 2023 पर्यंत देणार आहोत असं त्यांनी स्पष्ट केलं. ह्याच्यातली पत्रकार मित्रांनो काही 1,000 कोटी रुपये ह्या सगळ्या गोष्टीला लागणार आहेत. त्यांनी जाहीर तर करून टाकलं, शेवटी राज्याच्या प्रमुखांनी जाहीर केल्यानंतर आम्ही पण समजून घेतो, कारण त्यांनी सभागृहाला दिलेला तो शब्द असतो. आता बघू त्याचं पालन होतं आहे का नाही, नाहीतर मग पुन्हा येणाऱ्या पावसाळी अधिवेशनामध्ये आम्ही तो प्रश्न उचलणारच आहे. किंवा तुम्ही सांगितलेलं होतं 31 मार्चपर्यंत सगळे हिशोब हे पूर्ण केले जातील, सगळे पैसे शेतकरी वर्गाला दिले जातील, इन्क्लुडिंग 50,000 रुपयाचं अनुदान नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याचं धरून, असं झालेलं आहे. नाही, तो त्यांचा अधिकार आहे. खरं तर
राज्यपालांच्या अभिभाषणाच्या वेळेस ज्यावेळेस विरोधी पक्ष नेते भाषणाला उठतात त्यावेळेस मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री हजर राहतात. वरचंही सभागृह आज लवकर संपलं होतं, त्याच्यावर आज कुठलं कारण नव्हतं की वरच्या सभागृहात कामकाज होतं म्हणून आम्ही उपस्थित राहिलो नाही. परंतु तुम्ही बघा, मी कालच या संदर्भामध्ये एकंदरीत विधिमंडळाचं जे कामकाज चालतं त्या कामकाजाला कशा पद्धतीनं प्रतिसाद मिळत नाही किंवा जेवढा गांभीर्याने त्या गोष्टी घ्यायला पाहिजेत, दुर्दैवाने हे सरकार त्या गांभीर्याने घेत नाही. आज म्हणजे काल ते सगळं सांगितल्यानंतर लगेचच विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर साहेबांनी बैठक बोलवली. मला संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटलांना 2:30 वाजता बोलवलं. त्यांच्या विधिमंडळाच्या अधिकाऱ्यांना सचिव भागवत आणि बाकीच्या मान्यवरांना बोलवलं आणि त्यांनी सांगितले की हे सगळे मुद्दे अतिशय योग्य आहेत. मागं 2 वर्षाच्या काळामध्ये कोरोना होता आणि त्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये आपल्याला अधिवेशन जास्त काळ घ्यावं लागत नव्हतं म्हणून काही गोष्टीला फाटा देण्याचं काम झालं. आता काही कोरोना राहिला नाही. आता मात्र जो विधान परिषदेचा सभेचा अधिकार आहे, आमदारांचा अधिकार आहे, त्या सभागृहाचा अधिकार आहे, त्या अधिकाराचं पालन आपल्या सगळ्यांच्याकडं झालंच पाहिजे अशा प्रकारच्या स्पष्ट सूचना दिल्या. त्या सूचना देऊन देखील आज मात्र सभागृहामध्ये ते चित्र आपल्याला पाहायला मिळालं. शेवटी आम्हाला आमचे मुद्दे मांडायचे असतात, आम्हाला आमचे प्रश्न मांडायचे असतात आणि त्याच्यातून सरकारकडनं त्याची उत्तरं मिळवायची असतात. त्याच्यात आम्हाला ते येईपर्यंत सभागृह बंद ठेवता आलं असतं, परंतु हे सभागृह बंद पाडतात. आमचा कोणतरी प्रतिनिधी होता, पत्रकार मित्रांनो तुम्ही आठवा, आम्ही 99 पासून अनेक वर्ष सरकारमध्ये काम करतोय. त्यावेळेस आम्ही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्याच्या भाषणाच्या वेळेस किंवा गटनेत्यांच्या पण इव्हन महत्त्वाच्या नेत्यांच्या भाषणाच्या वेळेस उपस्थित राहतात, परंतु त्यांना त्याचं गांभीर्य नाही असं दुर्दैवाने म्हणावं लागतं. नाही, हे पण मी बघितलं, उपमुख्यमंत्री काही पक्षामध्ये प्रवेश करणारे, ठीक आहे, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे, परंतु इथलं कामकाज बघून वाढवा ना. सभागृहाचं कामकाज 11 वाजल्यापासून 7 वाजेपर्यंत तुम्ही तो वेळ ठेवला पाहिजे. 11च्या आधी तुम्हाला काय पक्षप्रवेश घ्यायचे ते घेऊ शकता किंवा सभागृह संपल्यानंतर तुम्ही पक्षप्रवेश घ्यायचे ते घेऊ शकता. म्हणजे तुम्ही ह्या विधिमंडळाला काहीच महत्त्व देत नाही, किस झाड की पत्ती असं तुम्ही समजताय. आणि इथं महत्त्व द्यायच्याऐवजी तुमच्या पक्ष वाढवायचा करता येणारे तुम्ही शनिवार रविवार त्यांना वेळ देऊ शकता, असे कार्यक्रम तुम्ही त्या बाबतीमध्ये घेऊ शकता. परंतु आज खरं तर मी थोडंसं देवेंद्र फडणवीस साहेब गंभीरतेने ह्या सगळ्या गोष्टी घेतात असा माझा समज आहे, परंतु त्याला आज काही मी तरी समाधानी नाही. त्यांनी बाहेर ते त्यांच्या पार्टी कार्यालयामध्ये गेले, प्रांताध्यक्षांनी पक्षप्रवेश घ्यावा, सरचिटणीस यांनी घ्यावा किंवा सभागृहामध्ये इतर पण त्यांचे नेते मंडळी आहेत त्यांच्यातल्या काही लोकांना पाठवावं मंत्री महोदयांना, परंतु तसं त्यांनी केलं नाही. हे पण आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी फक्त त्यांच्या लक्षात आणून दिलं की मागच्या काळामध्ये नागपूरला मी माझ्या भाषणामध्ये स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख केला होता. सभागृहामध्ये कुणी त्याच्याबद्दल अवाक्षर पण काढलं नाही, सगळं ऐकून घेतलं. आणि आज मी व्हाईट बुकमध्ये तो पॅरा वाचून दाखवला, त्याच्यात पण त्यांनी स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज असाच उल्लेख केला. मी म्हणलं तुम्ही तर तुमच्या पक्षाने माझ्या विरोधात आंदोलन केली, मराठीत घोषणा केल्या, टी व्हीला सगळं दाखवण्याचा प्रयत्न केला, माझा ते कागदाचा फोटोवर चपलेनी मारण्याचं काम केलं. ही कुठली दुटप्पी भूमिका? जर तुमची जी भूमिका ही होती तर आम्ही म्हणत होतो त्याच भूमिकेचं समर्थन केलं. याचा अर्थ तुम्हाला स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज
हेच योग्य वाटतं आणि म्हणून तुम्ही तशा पद्धतीनं छापलेलं हे मी त्यांचं रेकॉर्डवर आणलं, तरी समोरच्यांनी एक अक्षर काढलं नाही, गप्प ऐकून घेतलं आणि शांत बसलं. एसटीच्या संदर्भात जे आहे त्याचं चबुतरा व्हायचं काम होत आहे. मुख्य रोड पुतळा आहे 350 फुटाचा, त्याचा अजून कामाला सुरुवात झालेली नाही आणि जेव्हा रामनाईकांशी बोलणं झालं ते म्हणाले की 2 वर्ष तरी लागतील आणि अजूनपर्यंत सरकारने त्याची निवड झाली नाही. मी त्या संदर्भात जसं मधल्या काळात ह्यांचं सरकार आल्यापासून महापुरुषांच्या बद्दल बेताल वक्तव्य बोलण्याचं काम अतिशय म्हणजे जे शब्द न वापरले पाहिजेत अशा प्रकारचे शब्द वापरून वाचाळवीरांनी खूप मोठी बदनामी केली. त्याच्यातनं राज्यातल्या जनतेला पण आवडलं नाही, आम्हाला तर नाहीच नाही आवडलं. आणि हे सगळं करत असताना आम्ही वेळोवेळी त्याच्याबद्दलचा आवाज उठवण्याचं काम केलं, आंदोलन केलं, मोर्चे काढले, सभा घेतल्या, हे सगळं आपण पाहिलं. ते सगळं झाल्यावर हे थांबवण्याचं तर काम झालंच नाही. त्याच्यानंतर साधू संतांवर हे घसरले. ते कुठले महाराज कुठं नागपूरला आले होते, बागेश्वरी बागेश्वर का बागेश्वरी महाराज, ते पण असंच काहीतरी संत तुकाराम महाराजांच्या बद्दल ते पण अतिशय चुकीचं बोलले. वास्तविक त्यांना साधू संतांना बोलण्याचा अधिकार दिलाय कुणी? आणि पहिल्या बोलल्यावर परत त्याचं समर्थन केलं. 2 दिवसांनी ते विड्रॉ झाले. कदाचित त्यांना सगळ्यांना सगळीकडनं आवाज उठायला लागला. तुम्ही साधू संतांचा अपमान करता, तुम्ही महापुरुषांचा अपमान करता, तुम्ही स्मारकाच्या बद्दल स्पष्ट भूमिका सांगत नाही. तुम्ही घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काम आता थांबलेलं आहे, त्याबद्दल तुम्ही बोलत नाही. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख त्यांच्या स्मारकाच्या बद्दल कुठं उल्लेख नाही. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांच्या स्मारकाच्या बद्दलचा काही उल्लेख नाही. युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कितीतरी वर्षापूर्वी स्वतः देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी त्या भूमिपूजन केलं 2016ला. ते मोठा कार्यक्रम केला, परंतु आजपर्यंत तिथं साधा एक दगड लावलाय असं तरी आपल्याला काही दिसत नाही. मग तुम्ही फक्त लोकांच्या भावना ह्याचा काहीच विचार करत नाही का? तुम्ही सगळ्या गोष्टी कुठंतरी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करताय का लोकांच्या भावनेशी खेळताय? तुम्हाला नक्की काय करायचं? मनात आणलं तर गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेलांचं स्मारक 3-1 वर्षात पूर्ण करण्यात आलं. जगातला सगळ्यात उंच पुतळा आणि तिथलं सुशोभीकरण करण्यात आलं. त्याबद्दल आम्हाला कौतुक आहे. जे झालं ते झालंय, परंतु मग महाराष्ट्रात का असं होतंय? महाराष्ट्रात हे का कमी पडतायत? ह्या आत्ता वेगवेगळ्या मान्यवरांची नावं घेतली, महापुरुषांची नावं घेतली, त्यांच्या स्मारकाच्या बद्दल स्पष्ट अशा प्रकारची भूमिका सरकारने या अधिवेशनाच्या निमित्तानं राज्यातल्या जनतेला सांगितली पाहिजे. कर्नाटक बॉर्डर को लेकर के आज दादा, आप लोगों ने दादा, हिंदी में बताइए कि दादा, प्याज- उसको प्याज लेकर को के लेकर दादा, प्याज को लेकर महाराष्ट्र के किसान बहुत परेशान हैं और 2 रुपया ऐसा दाम मिल रहा है. आप क्या कहेंगे आज? मी त्याच्यामध्ये एक पहिल्यांदा सांगतो, आज खूप मोठ्या प्रमाणावर अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका यांनी इतका मोठ्या प्रमाणावर मोर्चा आणलेला होता. मी सभागृहात होतो. खरं मला त्याही मोर्चेच्या प्रमुखांना भेटायला जायचं होतं आणि आमच्या सीमा प्रश्न जो कर्नाटक आणि महाराष्ट्राचा आहे ते पण लोक सकाळी भेटायला आले होते, तिथेही जायचं होतं. परंतु नंतर मी अधिवेशनात अडकल्यामुळं मग नंतर मी भुजबळ साहेबांना तिकडं पाठवलं, रोहित पवार आणि काही इतर सहकाऱ्यांना पण तिकडं पाठवलं, ते त्यांना भेटून आले. पण तोपर्यंत सभागृहामध्ये हे दोन्ही विषय म्हणजे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचा पण त्यांना मागच्या वेळेस 26 जानेवारीपर्यंत आम्ही तुमचा प्रश्न निकाली काढू असं नागपूरला त्यांनी मोर्चा काढला असताना उत्तर देण्यात आलं. ते 26 तारखेला झालं नाही. त्याच्यामुळं त्यांनी पुन्हा मोर्चा काढला. हे सरकार असं का करतंय? तुम्ही जर उत्तर दिल्यानंतर तुमच्या हातात सगळं आहे, केंद्र सरकार तुमचं आहे, राज्य सरकार तुमचं आहे, तुम्ही त्या बाबतीमध्ये 26 जानेवारीपर्यंत कुठला तरी निकाल घेऊन
त्यांचा प्रश्न मार्गी लावायला पाहिजे होता. त्यांचा महागाई भत्ता आहे, त्यांच्या वेतनावरचा काही प्रश्न आहे, त्यांचं इंग्लिशमध्ये काहीतरी त्यांना हे दिलेलं आहे, इंग्लिशच्या ऐवजी मराठी इंग्लिशच्या ऐवजी मराठी पाहिजे, आणि शिवाय मोबाईलचा पण त्यांचा एक प्रश्न आहे. असे वेगवेगळे प्रकारचे त्यांचे प्रश्न अतिशय वाजवी आहेत, योग्य आहेत, आणि त्याची दखल सरकारने घेतली पाहिजे. तिथंही सरकार काही बोलायला तयार नाही. त्याच पद्धतीनं आपल्या सीमावासियांच्याबद्दल पण आत्ता एक मिटिंग झाली, परंतु दुसरं शिष्टमंडळ मला आत्ता पायऱ्या उतरत असताना भेटलं. ते म्हणले दादा आम्हाला बोलवलंच नाही. आम्हाला काही म्हणजे शिष्टमंडळामध्ये शंभूराजे देसाई मंत्री महोदयांनी एक शिष्टमंडळ आणलं आणि मुख्यमंत्री महोदयांना भेटवलं. काय त्यांची चर्चा झाली ते मला कळालं नाही. परंतु बोलत असताना जे कोणी आलेले आहेत त्याच्यातले 2-3 शिष्टमंडळातले ग्रुप आले तरी बिघडत नाही. शेवटी प्रश्न एकच आहे, आणि तुम्हाला त्याच्यातनं मार्ग काढायचा तर तुम्ही उत्तर देऊ शकता, परंतु त्याच्यात पण त्यांचं समाधान झालेलं मला तरी दिसलं नाही. नंबर 1. आता एसटी कामगारांचा प्रश्न सुद्धा होता. एसटी कामगारांसंदर्भात तुम्ही तरतूद केली 350 कोटींची. आता 320 कोटी द्यायचं पुन्हा याने आश्वासन दिलेलं आहे. 2 वेळा पगाराची मी आपल्याला सांगतो, एसटी कामगारांच्या वेळेस आमच्या काळामध्ये करोना असल्यामुळे एसट्या बंद होत्या. बंद असताना एसटीला दर महिन्याला 250 कोटी रुपये द्यावे लागत होते. आता किमान एसटी चालू आहे. चालू असताना मधली जी गॅप येते ती गॅप यांना भरून काढायची. म्हणजे एसटीचा पगार थोडा वेळ धरा 300 कोटी रुपये होत असेल, आणि यंदा एसटी महामंडळाकडून महिन्याला 250 कोटी मिळत असतील तर 50 कोटीचा शॉर्टफॉल जो आहे तो त्यांना भरून काढायचा आहे. तो पण त्यांना काढता येणार. एसटीवाल्यांचे पगार पण व्यवस्थित होत नाही आहे. त्या संदर्भामध्ये सरकारने ठोस भूमिका घेतली पाहिजे. बरं, एसटी परिवहनच्या अंडर येते, ते कुणाकडे खातं आहे तर मुख्यमंत्र्यांकडे खातं आहे. साहजिकच मुख्यमंत्र्यांच्याकडे खातं असल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले पाहिजेत अर्थ विभागाला की त्या महिन्यामध्ये लागणारी रक्कम आधीच उपलब्ध करून त्यांच्याकडे पाठवली पाहिजे. त्यांचा पगार थांबला गेलेला आहे आणि त्याच्यामुळं त्यांचं कुटुंब अडचणीत आलेलं आहे. अशा प्रकारची वेळ सर्वसामान्यांचं सरकार म्हणून जे स्वतःला म्हणून घेतात त्यांनी ह्यांच्यावर येऊन देता कामा नये, हे आमचं म्हणणं आहे. अर्थमंत्री ऐकत नाहीत का मुख्यमंत्री? नाही, ते काय आता ते त्या दोघांना माहिती आहे. मी काय त्यांच्यामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न करू इच्छित नाही. त्यांनी त्याच्यामध्ये एकमेकाला समजून घ्यावं. आमचं म्हणणं असं आहे की तो प्रश्न निकाली निघावा. हे झाला हा विषय. अभी आपने जो पूछा उसके बारे में कॉटन, ग्रेप्स, पैस, फिर सोयाबीन, फिर हरभरा, ये सब जो क्रॉप है हमारे फार्मर्स के, उसके बारे में हमें बिल्कुल फार्मर्स को मदद नहीं हो रही है. बहुत दाम घटे हैं. प्याज के बारे में तो कल मैंने उनको एक बिल दिखाया, खाली 2 रुपए का बिल. कुछ क्विंटल उन्होंने प्याज लाया था मार्केट में बेचने के लिए, तो भी उसको 2 रुपया मिला. वो फार्मर ने मुझे फ़ोन किया और मुझे पूछा उन्होंने, अजीत पवार ये ठीक है क्या? आप भी फार्मर है, मैं भी फार्मर हूँ, हम कैसा जिंदा रह सकते हैं, हम हमारा खेती कैसी चला सकते हैं, ऐसा वो किसान ने मुझे पूछा. और उनका फैमिली का भी जो भी महीने के लिए पैसा लगता है वो हम कहाँ से लाएंगे. ऐसी मुसीबत हमारे प्याज उत्पादकों के ऊपर, किसानों के ऊपर भी आई है. वैसा ही ग्रेप्स का हुआ है. ग्रेप्स के दाम भी इतने कम हुए हैं कि पूछो मत. तीसरा हमारे सोयाबीन के बारे में हुआ है. सोयाबीन का पर क्विंटल प्रोडक्शन लेने के लिए फार्मर्स को खर्चा आता है 5,500 रुपये क्विंटल, और सोयाबीन का रेट भी उतना ही चालू है. उसी हिसाब से कॉटन का है. कॉटन पर क्विंटल खर्चा आता है क्रॉप लेने के लिए करीबन 8,000 रुपया या 8,000 रुपीज़ क्विंटल, और उसको 7,500 8,000 ऐसा कुछ मिल रहा है. तो इसके बारे में सरकार ने हस्तक्षेप करना चाहिए, ध्यान देना चाहिए. हम भी जब गवर्नमेंट चलाते थे तब ऐसी मुसीबत आने के बाद, हम यूपी का गवर्नमेंट सेंट्रल में था,
पवार साहब एग्रीकल्चर मिनिस्टर थे, बाकी सम्माननीय कैबिनेट मंत्री थे, उनको हम कांटेक्ट करते थे, तुरंत वो हमारे सुनते थे और एक्सपोर्ट शुरू करते थे। दाम बढ़ाने के लिए डिमांड सप्लाई का जो प्रॉब्लम आता था वो दूर करने की पूरी कोशिश सेंट्रल गवर्नमेंट वहाँ करती थी और दाम बढ़ जाते थे। मेरा इतना ही कहना है कि प्याज के दाम, ग्रेप्स के दाम, कॉटन के दाम, सोयाबीन के दाम बहुत बढ़ने भी नहीं चाहिए कि यहाँ के जो ग्राहक है वो भी लेने में, उनको भी खरीदने में मुसीबत आए, लेकिन हमारे फार्मर्स को भी उसमें मदद होनी चाहिए। उसका भी जो उतना भी खर्चा हुआ है वो भी उसमें से निकलना चाहिए, ऐसा हमारी मांग है और वो मांग हमने असेंबली में की है। सीएम ने कहा है कि नाफेड ने खरीदारी शुरू की है। क्या नाफेड इतना सक्षम है कि पूरा इतना प्रोडक्शन होता है उसको खरीद पाएगा? मुझे- जो दाम दे रहा है क्या वो किसानों को? मुझे बिल्कुल उसके ऊपर विश्वास नहीं है, क्योंकि नाफेड ने अभी तक खरीदी शुरू नहीं की है। मैंने उनको ये बताया कि नाफेड ने भी खरीदी शुरू करनी चाहिए, फेडरेशन को भी उसमें हस्तक्षेप करना चाहिए और एक्सपोर्ट भी तुरंत शुरू करना चाहिए, क्योंकि श्रीलंका को और अपने बांग्लादेश को तो प्याज चाहिए ही चाहिए। उनके पास प्रोडक्शन एकदम कम है, तो उनको भी मदद हो जाएगी, अपने किसानों को भी ठीक तरह से उसका दाम मिल सकता है। ऐसा रास्ता उन्होंने निकालना चाहिए। सीमा कमेटी विवाद बनाई को जाएगा, लेकर कमेटी के कुछ होगा इसका? क्या कुछ नहीं होगा। सीमा विवाद को लेकर के क्या विपक्ष को सरकार की नीयत पर शक है? मैं ये तब पूछ रहा हूँ जब प्रधानमंत्री बेलगांव गए थे कल और उन्होंने कन्नड़ भाषा में जो है वो बयान दिया था, तो क्या बीजेपी प्रो कन्नड़ ही हो गई? प्राइम मिनिस्टर ने देश में कहीं भी स्टेट में जाने के बाद कौन सी लैंग्वेज यूज़ करनी चाहिए वो उनका अधिकार है, क्योंकि वो देश के प्राइम मिनिस्टर हैं। उसके बारे में मैं टीका टिप्पणी नहीं करने वाला, नंबर 1। नंबर 2, बीच में यहाँ के चीफ मिनिस्टर, यहाँ के डिप्टी चीफ मिनिस्टर, कर्नाटक के चीफ मिनिस्टर और कर्नाटक के और एक कैबिनेट मिनिस्टर, इन सबको होम मिनिस्टर अमित शाह जी ने बुलाया था। उनकी एक मीटिंग हुई, क्योंकि अलग अलग स्टेटमेंट कर्नाटक के गवर्नमेंट की तरफ से आते थे, उनके मिनिस्टर की तरफ से आते थे और वहाँ का माहौल एकदम ख़राब हो रहा था। महाराष्ट्र के लोग भी जो है वो नाराज़ हो रहे थे और सीमा प्रश्न है उसके बारे में भी जिनका वहाँ के लोगों का जो कहना है वो भी नाराज़ होते थे कि कोई हमारे ऊपर ध्यान नहीं दे रहा है। इसीलिए वो मीटिंग हुई। तब अमित शाह जी ने बताया उन दोनों को कि ऐसा कोई भी सवाल मत उठाओ जिनके कारण वहाँ के कर्नाटक के लोगों को भी ठीक नहीं लगेगा और महाराष्ट्र के लोगों को भी अच्छा नहीं लगेगा। ये सुप्रीम कोर्ट में मैटर चालू है, आप जो भी लॉयर देना चाहिए वो दे दो। तब वो उन्होंने रोहतगी साहब को दिया है एज अ लॉयर। मैंने मांग की थी अपने महाराष्ट्र की तरफ से हरीश साळवी साहब, वो नंबर 1 के लॉयर है, पहले 5 में उनका नाम आता है, तो वो अपनी तरफ से देने चाहिए, क्योंकि अपने यहाँ गवर्नमेंट विलासराव देशमुख साहब का था। तब विलासराव देशमुख जी ने हरीश साळवी साहब के साथ बात करके उनको इस मैटर में जिम्मेवारी दी थी और उनको बताया था कि आप महाराष्ट्र की बाजू जो सुप्रीम कोर्ट के सामने रखनी है वो आप रखने का काम कर दो, ऐसा कहा था। तो वही लॉयर अगर दिया तो महाराष्ट्र का फायदा हो जाएगा। आता मराठीमध्ये जाणून घ्यायचं होतं मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवरती, जे गरज पडली सीमा भागाच्या प्रश्नावरती, तर पंतप्रधानांना साकडे घाल असं त्यांनी मला हाऊसमध्ये सांगितलं। मात्र तेच पंतप्रधान काल मराठी भाषा त्यांनी कन्नड भाषेमध्ये सीमा भागामध्ये भाषण करताना पाहायला मिळाले। एकीकडे राज्यपालांचं भाषण हिंदीत झालं। अशा प्रकारे भाजपचे जे नेते आहेत ते जर मराठीला डिवचत असतील तर तुम्हाला वाटतं नाही? मी त्या संदर्भामध्ये आज सभागृहात राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना सांगितलं की हे राज्यपाल रायपूरचेच आहे, तर रायपूर आपल्याच महाराष्ट्राला लागून असणारा भाग आहे। रायपूरमध्ये महाराष्ट्रीयन लोक पण बऱ्यापैकी राहतात, असं आम्ही महामहिम राज्यपाल महोदयांना भेटायला गेलो होतो त्यावेळेस चर्चा झाली। त्याच्यामुळं त्यांना तर सुरुवातीचं काही वाक्य मराठी भाषा दिन असल्यामुळं त्याच्यामध्ये कुसुमाग्रजांचा
जन्मदिवस होता त्याकरता त्यांना करता आलं असतं, पण त्याच्याकरता राज्याच्या प्रमुखांनी उपप्रमुखांनी पण त्यांना रिक्वेस्ट करायला पाहिजे होती, त्यांच्या लक्षात ही गोष्ट आणून द्यायला पाहिजे होती, कारण ते नवीनच आलेले आहेत. त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी कुठं राज्यपाल महोदयांच्यावर टीका टिप्पणी करू इच्छित नाही, परंतु राज्याच्या प्रमुखांनी आणि उपप्रमुखांनी हे जर लक्षात आणून दिलं असतं तर निश्चितपणे त्यांनी केलं असतं असं माझं म्हणणं आहे. आणि दुसरं आपण प्राईम मिनिस्टरच्या संदर्भामध्ये जे विचारलं ते प्राईम मिनिस्टरांचा तो अधिकार आहे कुठल्या लँग्वेजमध्ये त्यांनी बोलावं, त्या संदर्भामध्ये मी काही टीका टिप्पणी मी जास्त करून महाराष्ट्राच्या स्टेटच्या असणाऱ्या पॉलिटिक्सच्या बद्दल मी माझी मतं मांडत असतो, मी माझे विचार महाराष्ट्राचा दावा आहे त्या भागावरती अशा वादग्रस्त ठिकाणी अशा प्रकारचं वक्तव्य टाळता आलं असतं. आता त्या संदर्भामध्ये माझ्या तोंडून कशाला वधून घेता तुम्ही? तुमच्या सद्विवेक बुद्धीला स्मरून विचार करा. सीबीआई की कार्रवाई जो है वो दिल्ली में देखने को मिल रही है. दिल्ली के उप मुख्यमंत्री मनीष सिसोदिया को जो सीबीआई ने गिरफ्तार कर लिया. आप क्या कहेंगे? उसके बारे में मैं बात करने वाला नहीं हूँ, क्योंकि वो स्टेट क्या बाहर का सवाल है, सब्जेक्ट है. मैंने आपको पहले ही दफ़ा बताया कि महाराष्ट्र के एरिया में जो हो रहा है, मैं अपोजिशन लीडर के नाते या राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का कार्यकर्ता के नाते उसके ऊपर मेरा जो भी कहना है वो मैं कह सकता हूँ. सर, इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये मुंबईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज करावं, पुण्याचं नाव फुले करावं आणि नागपूरचं नाव बाबासाहेब आंबेडकर नगरी करावं अशी मागणी केलेली आहे. आपण काही नामकरण करण्याचा संकल्प सोडलाय का? आता काय होतंय, ज्या त्या गोष्टी जे ते करतायत, ते एक मेंबर ऑफ पार्लमेंट आहेत, त्यांनी काय मागणी करावी हा त्यांचा अधिकार आहे. आम्हाला सगळ्या महापुरुषांच्याबद्दल राष्ट्रपुरुषांच्याबद्दल अभिमान आहे, स्वाभिमान आहे, ते आमची दैवत आहेत आणि त्या संदर्भामध्ये मला काही बोलून नवीन काही प्रश्न, एक तर आपल्यापुढं महागाईचा प्रश्न आहे त्याचे प्रश्न विचारा, बेरोजगारीचा प्रश्न आहे त्याचे प्रश्न विचारा. आज तरुण तरुणींना नोकऱ्या मिळत नाही, ज्याच्यामध्ये 75,000 नोकऱ्या भरायचं सांगितलं ते काम अजून नीटपणे गेल्या 6-8 महिन्यामध्ये सुरू झालेलं नाही. अशा प्रकारचे अनेक शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळत नाही. काही आपल्या अंगणवाडी मदतनीस आणि ह्या कार्यकर्ती किंवा सेविका हे मोर्चा काढतायत, आपले सीमावादातले लोक मोर्चा काढतायत, एसटीवाल्यांच्या समस्या आहेत, ह्या अनेक गोष्टी आपल्या सगळ्यांच्या समोर आहेत. त्या पहिल्यांदा त्या धसास लावण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू. त्यांनी ही मागणी करण्यापाठीमागचं कारण त्यांचं आता धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगर हे जे काही नामकरण झालं त्याबद्दल त्यांची मतं वेगवेगळी आहेत. वास्तविक जेवढ्या व्यक्ती तेवढी मतं असू शकतात. संविधानाने सगळ्यांनाच आपली मतं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे आणि शेवटी मेजॉरिटी बहुमताने अंतिम निर्णय घेण्याचा पण अधिकार संविधानाने दिलेला आहे. त्या पद्धतीनं आपण वागण्याचा प्रयत्न करूया. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.